हिंगोली विधानसभा मतदारसंघात रामदास पाटील नावाचं वादळ घोंगावत असून गावोगावी भेटी, कार्यक्रम, उद्घाटन, बूथ प्रमुखांच्या भेटी याद्वारे मतदारसंघावर आपली मजबूत पकड ठेवून आगामी काळात सक्षम आहोत असं पक्षाला दाखवून देण्याचं काम ते करतात. पण भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना फरक पडेल की दोघात तिसरं असं नवं समीकरण हिंगोलीच्या राजकारणात हळबळ माजवेल. नेमकं काय आहे रामदास पाटील? अशा एक ना एक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी आपण आपलं आणि मनाचा ठाव घेणारं हे इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपलं एक लाईक, एक शेअर आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. हिंगोली विधानसभेत सध्या तरी भाजपची सत्ता. तानाजी मुटकुळे या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2 वेळा हिंगोलीकरांनी त्यांना संधी दिली. पक्षाने परत उमेदवारी आणि जनतेनं संधी दिल्यास ते हॅट्रिक मारतील या शंकाच नाही. सत्ता कायम राहिली तर गळ्यात मंत्रिपदाची माळही पडू शकते. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार आणि युतीतून भाजप असं सगळं समीकरण, सगळं अगदीच मनासारखं छान सुरू असतानाच रामदास पाटील हे भाजप पक्षातून हिंगोली मतदारसंघावर वर चष्मा ठेवतात आणि पुण्याचं राजकीय गणितच बिघडवतात. पाटील यांनी हिंगोली मतदारसंघावर आपली दावेदारी प्रबळ असून त्या पद्धतीने बांधणी करत पक्षाला थेट इशाराच दिलाय असं म्हणायला हरकत नाही. विविध गावांच्या भेटी, कार्यक्रमाला हजेरी, बूथ प्रमुख, शाखा प्रमुखांच्या भेटीगाठी अशा पद्धतीने ते या मतदारसंघाची बांधणी करतात. सोबतच तरुण आणि कार्यकर्त्यांची नवी फौज तयार करून थोडी फार का होईना पण तानाजी मामाची झोपच त्यांनी दिली आहे. स्वतःच्या पक्षातून उमेदवार तयार झाला की त्याचा फार मोठा तोटा होतो हे कदाचित त्यांना ठाऊक असेल का या शंकाच. आता प्रश्न असा पडलाय की रामदास पाटील हे हिंगोली मतदारसंघात काय येऊ पाहतात. लोकसभेला रामदास पाटील यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती, परंतु हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा गड असल्यामुळे ती शक्यता नाकारण्यात आली आणि त्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर आता विधानसभेसाठी रामदास पाटील हे आपली दावेदारी मजबूतपणे पक्षाला दाखवत आहेत. हिंगोली मतदारसंघात नोकरदार वर्ग, तरुण आणि शेतकऱ्यांवर आपल्या कामाचा प्रभाव पडत असल्याचं त्यांनी वारंवार दाखवून दिले. शिवाय तानाजी मामांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज त्यांच्यापासून दूर राहिलेला आहे. त्यात रामदास पाटलांनी थोपलेली दावेदारी त्यांच्यासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते. रामदास पाटील यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून हिंगोलीत काम बघितलंय. पुढे नोकरी सोडून देत पूर्ण वेळ राजकारण आणि पक्षाच्या कामाचा वसा त्यांनी घेतला. त्यांच्याकडे चतुर्थ श्रेणीपासून ते क्लास 1 पर्यंतच्या नोकरदार मतांचा जनाधार असून ओबीसी म्हणून ते मतदारांवर प्रभाव पडू शकतात. ग्राउंड लेवलवर त्यांची प्रचंड पकड असून समाजातही लोकनेता म्हणून ते प्रचंड प्रसिद्धी कामावत आहेत. शिवाय नवीन चेहरा हे समीकरण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी पुरेसे ठरते. हेच यामधून निदर्शनास येते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भाग रामदास पाटलांनी बऱ्या प्रमाणात काबीज केला असून आपली पकड निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. त्यातच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मतदारांवर प्रभाव पाडण्याचाही ते संधी सोडत नाहीये. मुद्दा हाच की विद्यमान आमदार भाजप पक्षाचा गेल्या 10 वर्षापासून प्रभावीपणे काम करत असताना रामदास पाटील यांची मतदारसंघात एंट्री का होते. आपली बाजू चकाकून सांगण्यात ते यशस्वी झाले तर तानाजी मुटकुळे यांना कदाचित त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. हिंगोलीला रामदास पाटील हे आमदार म्हणून बघायला मिळतील की तानाजी मुटकुळे आपली हॅट्रिक मोठ्या जोमाने साजरी करतील हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाचं वा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं अचूक आणि थेट निरीक्षण आपण इब्लिस या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहोत. सोबतच महाराष्ट्रातील आणि मराठी मनातील विविध ज्वलंत प्रश्नांना या चॅनलच्या माध्यमातून वाट मोकळे करून देऊ. पण त्यासाठी आपला आशीर्वाद, लाईक, शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा.